नमस्कार शेतकरी बांधवांनो, शासनामार्फत चालवली जाणारी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या माध्यमाद्वारे PM किसान जशी ही योजना आहे त्याप्रमाणेच राज्यातील शेतकरी बांधवांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। पण गेल्या काही 6 ते 7 जवळपास एवढे महिने गेले हप्ता वितरित न करण्यात आल्यामुळे या योजनेला घेऊन शेतकऱ्यांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झाले। ही बंद तर नाही ना झाली असे आणखीन प्रश्न उद्भवू लागल्या। यामध्ये सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पामध्ये कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून ही योजना सुरू आहे। तसेच या योजनेचा 8वा हप्ता स्थगित आहे आणि हा हप्ता लवकरच शेतकरी बांधवांना वितरित करण्यात येईल अशी महत्त्वाची अपडेटमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला होतं। पण अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करतेवेळी या योजनेचा कोठेही उल्लेख करण्यात न आल्यामुळे पुन्हा प्रश्न निर्माण होऊ लागले की या योजनेसाठी काही निधी काही तरतुदी करण्यात आले आहेत का, किंवा या योजनेसाठी बजेटमध्ये काही नवीन तरतुदी करण्यात आले आहेत का असे प्रश्न निर्माण झाले। आणि आता याच योजनेकरिता निधी वाटपाची तरतुदी करण्यात आलेली आहेत। अगोदर कृषी सहाय्य 2401 अर्थसहाय्य B3 याच्या अंतर्गत एकत्रित हा हप्ता वितरित केला जात होता, पण आता प्रत्येक विभागाकरिता याच्यासाठी वेगळे निधीची तरतूद करण्यात आलेली आहे। याच्या अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विकास विभाग या दोन्ही विभागाच्या माध्यमातून या योजनेची निधीची तरतुदी करण्यात आलेली आहे। राज्यामधील अनुसूचित जाती या घटकाकरिता 696 कोटी 90 लाख रुपये एवढा निधी हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजना याकरिता सामाजिक न्याय तसेच विशेष सहाय्य विभागाच्या माध्यमातून तरतुदी करण्यात आलेल्या आहेत। आणि 575 कोटी 70 लाख एवढे निधी हा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत तरतुदीत करण्यात आलेले आहेत। अनुसूचित जमाती आणि अनुसूचित जाती या वर्गाचा निधी हा वेगवेगळ्या त्या विभागांकरिता माध्यमातून तरतुदी करण्यात आलेले आहेत। हा निधी लवकरच वितरित करण्यात येईल। पुढील प्रक्रिया करण्यात येणार आहे आणि या योजनेचा हप्ता लवकरच वितरित करण्यात देखील येईल। या हप्त्याची वितरणाची कोणतीच अशी GR अजून आतापर्यंत आलेली नाही। अर्थसंकल्पामध्ये याची मांडणी झालेली आहे। या संदर्भात पुढील महत्त्वाची अपडेट पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया। त्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।